बरं आता कवा करणार असतो भाकरी? आता लोक निघाले. किती वाजलेत? 8 वाजलेत. 8ला लाईट येते, आम्हाला 8 वाजता वावरात जायचं. आज सकाळी थंडीमुळे उशीर पण झालाय जास्त उठायला, म्हणून आता उशीर व्हायला तर ते पण ओरडायला लागले. त्यांना शेतात जायचंय, तर इथं बाळ आता चुलीपुढे शेकत बसलंय. तोपर्यंत मी तोंड धुवून येते. त्यांच्यासोबतचे कामावाल्यांचे लवकर आवरले, तर आता ते मला ओरडून गेलेत. तर मी फटकन 2 भाकरी टाकून घेते आणि भाजी करून घेते. पण भाजीला काही नसल्यामुळे मी आता मसुराची डाळ करून घेते, असं ठरवून घेते. तोपर्यंत मी जाऊन तोंड धुवून येते. आता इथे मी लसूण घेते, कारण का आता लसणाचीच फोडणी घेते. लसणाचीच फोडणी देते मी भाजीला, कारण जिरे मोहरी अद्रक सगळं संपलेलं आहे. तर कारण का मी खूप दिवस झालं घेतलं होतं, तर ते आता 2 दिवस झालं संपले. तर आता मला शुक्रवारपर्यंत वाट बघावी लागेल भाजीला पण, कारण का आता शुक्रवारी बाजार भरल्याचं सगळं भेटेल आता. कारण का इथं दुकानातून आणायला पण घरी कुणी नाही आणि दुकानं पण लांब आहेत आणि ते शेतामध्ये तर आता जाणार आहे. तर मग मी आता फक्त लसणाचीच फोडणी देऊन घेते भाजीला. तर संघर्ष दूध घेऊन आलेली आहे आता, कारण का बाहेरून दूध आम्ही विकत आणतो. तर आमच्या इथं गाय होती, पण ती गाय मेली आहे. आणि आता काही म्हैस गाय वगैरे काय नसल्यामुळं आम्ही बाळापुरतं रोजचं 10चं दूध आणत असते मी, कारण का गावाकडे 2 रुपयाला 1 कप भेटतो, 2.5 रुपयाला 1 कप भेटतो. तर 5 रुपयाचे 2 कप. तर मी सकाळी त्याला 10चं, संध्याकाळी 5चं आणत असते. कारण का त्याला आता मी सवय, आईकडे असताना त्याला दुधाची सवय लागलेली आहे. तर आईच्या इकडे असताना आई सकाळी अर्धा लिटर दूध आणि संध्याकाळच्याला अर्धा लिटर दूध असं दूध आणत होती. आईकडे असल्यामुळे भरपूर त्याला भेटत होतं दूध वगैरे काही. इथं गावाकडं म्हणलं की काही भेटत नाही, कारण का जेवढंच आहे ना तेवढंच मला भागवावं लागतं इकडे गावाकडे. हे पण तुझ्या आकारावर दात घास घेतो सुद्धा राहतो. थांब बाळा, बस दिदी चहा, दिदी होते चहा करते. थांब बस इथं बाळा, बस इथं चहा होते आता. बस बस इथं दिदी पटकन तिला. लवकर आवरून घ्यायचं म्हणलं तर चुलीवर बरं झालं, चुलीला जाळ पण लागत नाही आणि सारखं चूल फुकू बेजाळ व्हावं लागतं. आणि गडबडीच्या टायमाला तर असंच होतं, हे कधी बी होतंच म्हणा गडबडीच्या टायमाला. तर आमच्या इकडं तर जास्तच होतं, कारण का सरपणाला तोडून द्यायला ह्यांना तोडायचं म्हटलं की कंटाळा येतो. पण स्वयंपाक गॅस न गं, का तर गॅस उडत आहे. मग गॅस भरून आणलायच कशाला काय माहिती. तर तो गॅस भरून आणण्यासाठी पण आता आमच्या सासूचं दुखत होतं, तर त्यांना सगळ्या भेटायला आल्या होत्या मुली पुण्याहून त्यांच्या. तर त्यांना चुलीवर सवय करायची नसल्यामुळं तर त्यावेळेस मग घरी त्यांच्या भावाने गॅस, ह्यांनी माझ्या मोठ्या दिराने गॅस भरून आणला होता. तर तो गॅस दिवाळीत भरून आणलेला आहे आणि अजून 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 चालतो. चुलीला जाळ एक लागत नाही आणि आवरायचं म्हणलं की अशीच परेशानी होती माझी प्रत्येक वेळेस. पावसाळा असो, उन्हाळा असो आणि हिवाळा पण असो. गेला दूध होता, बस आता जाऊ दे, होता जाऊ दे. बंदच केलास का? गरम करायला लावलं तरी बाहेर पडाली गॅस फुल करून. मग आता मी स्वयंपाक करते, मग इथं बघायचं काम आहे लवकर ठेवलंय आपण काय काम म्हणून. कमी पडली वाटतं, कलर नाही आला. पप्पा पप्पा रोडला, त्यांना इथला आवाज जात नाही आणि तू इथून आवाज दे त्यांना.
दे त्यांना चहा प्यायला बोलू येते डबा घरा म्हणते तर ती तिकडे भाजी किती झाली बघ तुम्हाला कशी झाली ती आता त्या भाजीला बघ कशी 100 नावं ठेवतील आता जाऊ दे नाही लय वरडणार असतं इथं लय शिजली की बा छोटा डबा आहे तरी आपण त्या डब्यापासून काय ते भाजी कशाची डाळ भरा ती बघ उभा राहिलीस तू म्हणजे ना नाही आली तेव्हापासून उभा राहिले गप्पा हानीत हानीत 2 तास झाला असं म्हणलात मला काय सांगतो अगं ते बघ ना आता 20 रुपये कवा देत त्याचे कोणती रुपये त्या पोराचे माझ्यापासून होतं ना मला काय छाप घ्यायला पैसे नाही जात आहेत का शुक्रवार देते शुक्रवार देते चल तर का बंद करते मी चपात्या करायच्या तर भाकरी केल्या उशीर झाला तुम्हाला उठायला काय लवकर हे जातं काय मग तुला थंडी कसली होती एवढी चालू कुठे ग म्हणजे चाल. पप्पा या चापेल जीव राहिल्यासारखं लाईट आली मोटर चालू करायची पाणी पाईप नीट बसवते नुसतं पाणी बाबा चाललंय रानात ते कोण पाईप मोटर बंद असताना बसवीत असते हे धीर इकडे त्या पिऊ दे खाऊ दे दीदीला नाही कोणालाच नाही खाय दे इकडे आता शुक्रवारी बाजारातून बटाटे वांगे बर पत्ताकोबी खाऊ वाटत नाही तू सांगतीस काय पुढे रिकामी खात नाही का माणूस लागते सांग मग रिकामी ए घेते यार, भाजी किती? करायची म्हणलं की नका दिवाळी ह्याला मग चहा आधी तिथं जाय की चहा ती मागते माहिती आहे इकडे मी इकडे आणि मला पुन्हा राहत बी नाही दीपकाला संदेश देतात गरम करून दे. जाळ एक लागून गेला या हळद नाही तुला बस का हा बस भाजी हो हो हा पुढे वाटा बस राहिला थोडा सगळं जाईल आता आणि मग काय हेलिकॉप्टर आहे बैलगाडी होती ना वाटतं आता ह्यांचा डब्बा पण तयार झालेला आहे आणि डब्बा मी भरून घेतलेला आहे ते चहा पिऊन बाहेर गेले तर माझं आज खूप गडबडीतच सकाळ झालेली आहे तर मला आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की मला सांगा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका